नमस्कार शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तो निर्णय काय आहे शासनाचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, राज्यातील 5,30,000 शेतकऱ्यांना 535 कोटी 65 लाख रुपयांची नुकसान भरपाई थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। या निर्णयाची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री जे आहेत मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे। बघा, शेतकऱ्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी या प्रशासनाने ही विशेष मोहीम राबवली आहे। त्यामुळे प्रलंबित प्रकरणाची तातडीने तपासणी होऊन बाधित शेतकऱ्यांना मदत तात्काळ मिळवून देणे आता शक्य झाले आहे। या धोरणामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यश मिळवले आहे, असे काय म्हणतात मंत्री जाधव पाटील यांनी नमूद केलेले आहे। बरोबर, मदत व पुनर्वसन विभाग नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सतर्क आहे आणि शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या संकटग्रस्त परिस्थितीत थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। बघा, मदत व पुनर्वसन विभागामार्फत तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचं त्याची भरपाई आता लवकरच शासनाकडे मिळणार आहे, असं मकरंद जाधव पाटील जे मंत्री आहेत मदत व पुनर्वसन विभागाचे यांनी सांगितलेले आहे। चला तर मग शेतकरी मित्रांनो, ही जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल असं मी समजतो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।